हॅलो, मी रोहिणी. बघा, मी पण तुमच्यासारखीच घरामध्ये बसणारी म्हणजे प्रेग्नन्सीनंतर ऑफिस सोडल्यानंतर माझा पूर्ण वेळ आता घरातच असतो. तसं शाळेपासून मला वाचनाची, लिखाणाची आवड होतीच. पण कालांतराने ती थोडी कमी झाली होती. जबाबदाऱ्या, काही कर्तव्य असतात आपली, ती त्या वेळी करायची असतात. मग अशा वेळी आपण ती कामं पहिली पूर्ण करतो. आता माझ्याकडे थोडा मोकळा वेळ असतो. त्यामुळे पुन्हा माझं लिखाण आणि वाचन हे सुरू झालं. जसं पूर्वी मी करायचे. ऑन ऑफ होतं आधी, आता हे रोज होतं. खरं तर जो लिहितो ना किंवा ज्याला लिखाणाची आवड असेल त्यांनी दिवसाला 2 पानं तरी नक्कीच लिहावीत. मग ती काहीही असो. आता हे लिहिता-लिहिता मला वाटलं, की आपण आपलं जे आधीचं जे काही मटेरियल होतं आपल्याकडे लिखाणाचं, ते आपण आपल्या मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत शेअर करावं. आणि YouTubeचं माध्यम हे त्याच्यासाठी खूप हेल्पफुल होईल. आणि त्यासाठीच मी हा माझा YouTube चॅनेल सुरू केला. या चॅनेलमध्ये आपल्याला माझ्या कविता, चारोळ्या म्हणा, छोट्या-छोट्या गोष्टी, कथा ज्या मी लिहिल्या होत्या आणि जी पुस्तकं वाचली त्याचं मी नोट्स काढून ठेवायचे. म्हणजे आताही मला मुलं झाल्यानंतर असं वाटतं, की जेव्हा आम्रपाली मोठी होईल, तेव्हा ही डायरी वाचेल, याच्यामधली पुस्तकं वाचेल. आत्ता तिला इंग्रजी आणि मराठी किती समजेल मला माहीत नाही. पण मी माझ्या मातृभाषेत जे लिहिलं होतं, ते ती वाचेल. तिला त्याचा उपयोग होईल. आता जे हे काही डिजिटल युग आहे, त्यातनं पुस्तक वाचन कमी होतं. तिला त्याचा फायदा होईल. त्या डायरीतून छोटे-छोटे पॉइंट्स मिळतील. या उद्देशाने खरं तर मी आता पुन्हा त्या नोट्स काढून ठेवत होते. मला आता असं वाटलं, की मी जी पुस्तकं वाचलीत, त्याच्या ज्या नोट्स आहेत, सारांश आहे, तो मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला हवा. आणि म्हणूनच मी आजपासून ही एक नवीन सीरीज सुरू करते, जिथे आपल्याला एका पुस्तकाचं किंवा अ, छोट्या-छोट्या काही गोष्टी असतील त्या छोट्या पुस्तकांचं मी तुम्हाला सारांश सांगत राहीन. आणि तुम्ही मला तुमच्या कमेंट्समधून तुम्हाला चांगलं वाटतंय का ते मला सांगा. म्हणजे मी ही सीरीज पुढे ठेवेन सुरू. धन्यवाद. आपलं पहिलं पुस्तक असणार आहे इकेगाई. हेच आहे ते पुस्तक. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेक मिरालेस यांनी लिहिलेलं, पण मी अनुवादित वाचते. प्रसाद ढापरे यांनी अनुवाद केलेलं. म्हणजे वाचून झालंय माझं. आता हे इकेगाई पुस्तकाचं शॉर्टकट किंवा सारांश मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमची पण इच्छा होईल वाचण्यासाठी किंवा ज्यांना वेळ नाही मिळत त्यांना त्यातले पॉइंट्स कळतील. इकेगाई हे पुस्तक. ठीक आहे? एकेकाईचा खरं तर ढोबळमानाने अर्थ त्यांनी काय सांगितलं आहे, की आपण जे पण काही काम करतो, त्यातून मिळणारा आनंद. आपण जे व्यस्त असतो ना कामांमध्ये, त्यातून जो आनंद मिळतो, त्यालाच त्यांनी इकेगाई असं म्हटलेलं आहे. यातलं पहिलं प्रकरण जे आहे ना, ते इकेगाईच आहे. इकेगाई म्हणजे काय? तर वय वाढत असताना तरुण राहण्याची कला. वय वाढत असताना तरुण राहण्याची कला. आता तुम्ही म्हणाल हे काय? तर कसं आहे, हे जॅपनीज लोक ना सतत त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. ते बघा 100 क्रॉस करतात वयाची, 100 क्रॉस करतात. पण तरी सुद्धा ती 100 क्रॉस करण्याच्या आधी त्यांनी खूप काम केलेलं असतं. साधारणपणे आपल्या इथे माणूस 58-60 वर्षाचा झाला का रिटायरमेंट घेतो आणि घरात बसतो छानपैकी किंवा गावाला जाऊन राहतो. पण तसं न करता त्यानंतर खरं आपलं आयुष्य आपण सुरुवात करायला हवं. म्हणजे काय? तर आपल्या आवडी राहिल्या असतील, काही छंद जोपासायचे राहिले असतील, तर त्या पूर्ण कराव्यात. कधी समजा पैसे महत्वाचे म्हणजे पैसे पण यातून आपल्याला भेटले पाहिजेत. मग आता तुम्ही म्हणाल एक काम केल्यानंतर पुन्हा काम का करायचं? तर तसं नाही. काम याच्यासाठी करायचं, आपल्याला जो आंतरिक अनुभव घ्यायचा आहे आणि आनंद मिळवायचा आहे, त्यासाठी ते काम करायचं. आणि तो जो आनंद आपल्याला मिळणार आहे ना, तेच असणार आहे आपलं इकिगाई.
संथ गतीने का होईना, पण याची सुरुवात आपण करायला हवी. त्यांच्याकडे अशी एक म्हण आहे की तुम्ही जर सतत कार्यरत राहाल ना, तर तुम्ही दीर्घायुषी व्हाल. म्हणजे काय, तर आपण कोणत्या ना कोणत्या कामामध्ये जर व्यस्त राहिलो, तर आपलं वयोमान हे वाढत राहणार आहे. आता काम मी तुम्हाला सांगितलं ना, उपजीविका पण आपली त्याच्यात बघायची आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यातून मिळणारा आनंद हा जपायचा आहे. ठीक आहे. त्यात त्यांनी काही शिस्तीचं पण मध्ये-मध्ये सांगितलंय. शेवटच्या म्हणजे प्रकरणाच्या शेवटी. आता त्यांचा एक हारा हिच्चिबू म्हणजे काय, तर आपण जे जेवतो ना, आपल्याकडे पद्धत आहे स्पेशली महाराष्ट्रात तर कसं पूर्ण ताट भरून पूर्ण पंचपक्वान्न ताटामध्ये असं आपण जेवतो. त्यांनी काय सांगितलंय, की तुम्ही हे भरभरून नाही, तर तुमचं पोट 80% भरेल इतकंच जेवा आणि 20% म्हणजे थांबून ठेवा. तुम्हाला हे जर करायचं असेल, तर तुम्ही त्यासाठी छोट्या प्लेट्स वापरा. जेवताना जे आपण पान घेतो, ताट घेतो, ते छोटं घ्या. जेणेकरून तुमचं त्याच्यामध्ये अन्न सुद्धा कमी प्रमाणात राहील. याने काय होईल, तर आपल्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढंच मिळेल आणि शरीराला जास्त व्यायाम करण्याची गरज नाही होणार. आणि मग ते आपल्या शरीरावरती जे आळस येतो किंवा जे थिनमिद्द वाढतं ना, ते वाढणार नाही त्याच्यामुळे. त्यामुळे इकेगाई जपता जपता आपल्याला शिस्त पण लागेल. त्यातलं दुसरं प्रकरण जे आहे ना, ते आहे वय न वाढण्याचं रहस्य. कसं कसं सांगते. ते काय म्हणतात, की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिका आणि तुमचा मेंदू ना सतत कार्यरत ठेवा. कारण आपला मेंदू काही नवीन शिकत राहिला ना, तर तो फ्रेश राहतो आणि आपल्याला जो ताणतणाव असतो ना, आपल्यामध्ये जो निर्माण होतो, स्ट्रेसफुल लाईफ, ती शक्यतो आपल्याला होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी म्हणजे आता वयाचं तर बंधन नाहीच असतं ना, म्हणजे आता नाहीच. आता आताच्या ह्या डिजिटल युगामध्ये वय हे कुठल्या गोष्टीला ऑब्स्टॅकल नाहीच आहे. तुम्हाला ज्या वयात जे शिकायचंय आता, ते तुम्ही शिकू शकता. घरी बसल्या सुद्धा आपल्याला शिकता येतं. त्यामुळे आतापासूनच काही इच्छा राहिल्या असतील, काही तुमचे छंद जोपासायचे राहिले असतील, कोणतं तुमचं काम करायचं राहिलं असेल, ते तुम्ही आत्ताही करू शकता. त्यासाठी तुम्ही असं म्हणू नका, की माझी ती वेळ निघून गेली. त्यांनी म्हणजे हे खरंच जपानी माणसं खूप शिस्तप्रिय आहेत ती याचमुळे. त्यांनी हे आवर्जून सांगितलंय, की तुम्ही मेंदूला सतत चालना देत राहाल ना, तर तुमचा मेंदू अजून शार्प बनत जाईल. तुम्ही ते खूप आत्मसात करत राहा आणि तुमची ही जी काही काय ब्रेनला तुमचा हा जो व्यायाम मिळतो ना, जसं आपल्या शरीराला व्यायाम दिल्याने आपलं शरीर कसं छान अगदी काम करत राहतं छान प्रकारे, तसाच मेंदू सुद्धा हे आपण जे त्याला नवीन नवीन शिकण्यासाठी ज्या संधी उपलब्ध करून देतो, त्याने त्याला ते व्यायाम होतो त्या मेंदूचा आणि तो अजून जोरात किंवा अजून ती मशीन खूप छान प्रकारे चालते. मग आतापासूनच काहीतरी नवीन करायला शिका. आता त्यांनी वय न वाढण्याचं रहस्य तर सांगितलं, पण ते जे दीर्घायुष्य मिळतं, त्या दीर्घायुष्याला मारक कोण असतो, ते सुद्धा त्यांनी सांगितलं त्याच्यात. आपलं दीर्घायुष्य जेव्हा होतं, त्यावेळेस मारक असतो तणाव, स्ट्रेसफुल लाईफ. म्हणूनच सांगितलं ना त्यांनी, की मेंदूला तुमच्या सतत काहीतरी नवीन खाद्य देत राहा. आता हा तणाव, हे स्ट्रेस कसं बरं दूर करायचं, तर जागरूक राहून. म्हणजेच आपला जो मेंदू आहे त्याला माइंडफुल ठेवायचं, जागरूक ठेवायचं. आता याचा एक आपण करू शकतो साधना करून किंवा मेडिटेशन करून. तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढं ते काम करत असतं. जागरूक राहण्यासाठी तुम्ही ह्या ध्यान धारणेचा उपयोग सततचा सराव जर आपला असेल ना, तर ह्या तणावग्रस्त जे आपलं असतं ना वातावरण, आपलं जे सवय झालेली असते त्यांना ताणतणावाची, त्यातनं थोडा सुटका व्हायला आपल्याला मदत मिळत असते.
त्यामुळे एक तर आहे की ह्या आपल्याला जर दीर्घायुषी व्हायचं असेल तर तणावाला किंवा ह्या ताण स्ट्रेसला आपण लांब ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ध्यानधारणा, साधना किंवा शांत मेंदू असा नेहमी असं भांडण किंवा घाई गडबड असं न ठेवता पीसफुल आणि माइंडफुल राहिलं पाहिजे. त्यानंतर खरं तर सततच्या तणावामध्ये आपलं शरीर पण नेहमी शरीराची सुद्धा जास्त झीज होत असते. त्यामुळे तणाव हा शरीरासाठी अपायकारकच आहे आणि हा आपण दूरच ठेवला पाहिजे. मग आजपासून सुरू करा. मग 5-10 मिनिटं का असेना, शांत बसा डोळे मिटून. सगळ्या तुमच्या ज्या काही संकट आहेत, जे काही तुमच्या डोक्यावरती कसला बोजा आहे, तो तुम्ही एकदा बाजूला काढून ठेवा. ठीक आहे? तणाव हा येतोच खरं तर, पण तो थोडासा ठीक आहे. शरीराला ते पण हवं ना, म्हणजे परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला रिझल्टचा आनंद घेता येणार नाही ना, की मी पास झाले म्हणून. त्यासाठी तणाव सुद्धा हवेत, काही दुःख पण हवीत. यामुळे आपल्याला आनंद पण उपभोगता येईल. आणि नंतर हे दीर्घायुष्य जगण्याचा एक आनंद जो असतो ना, तो आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो मग. त्यामुळे ते जपानी माणसं खरं तर खूपच छान दिसतात एकदम. कारण का हेच, त्यांचं मन आणि शरीर हे दोन्ही कार्यरत असतात आणि ते त्याच गोष्टी करतात ज्यामधून त्यांना आनंद भेटत असतो. तर मग आता आपल्याला एक निश्चित करायचं आहे की पहिल्यांदा हाराहिचिबू म्हणजे जेवणाची पद्धत आपल्याला बदलायची आहे आणि आपल्या मेंदूला हवे ते खाद्य पुरवायचे आहे. म्हणजेच आपल्या आवडीच्या गोष्टी आपण करायच्या आहेत, त्यासाठी वेळ काढायचा आहे. त्यानंतर थोडा बहुत तणाव आलाच तर त्यासाठी आपल्याला मन शांत ठेवायचं आहे, ध्यानधारणा करायची आहे. ठीक आहे? त्यातलं तिसरं प्रकरण आहे लोगोथेरपी व इकिगाई. लोगोथेरपी मी अंदाज लावला म्हणजे वाचता वाचता, लोगो म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, लोगो एखादं चिन्ह किंवा काय तशा टाईपची थेरपी, पण ती तशी थेरपी नाही. आपण इथे काय त्यांनी काय सांगितलंय, लोगोथेरपी म्हणजे बघा काही माणसांचा एक छंद असतो किंवा ती आवड असते आणि ती जोपासायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे मला त्या डॉक्टर होणाऱ्या मुलांचं कौतुक वाटतं, कारण का त्यांना ठरवलेलं असतं त्यांनी की मला डॉक्टर बनायचंय आणि ते डॉक्टर बनतात. त्यातले कमी लोक असतात जे त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाहीत. लोगोथेरपी आणि इकिगाईचं हेच आहे. जे लोगोथेरपिस्ट आहेत त्यांनी असं सांगितलं की म्हणजे कुठल्याही गोष्टीची निराशा नाही, त्या निराशेतूनच ते आनंद शोधतात किंवा काय म्हणतात त्याला, सकारात्मक भाव त्यांच्यामध्ये येतो की मला ती गोष्ट करायची आहे. आता मी एक छोटस माझं उदाहरण मी इथे घेते, कारण का इतक्या दिवसात मला वाटलं होतं की मी सगळं विसरले. माझ्या ज्या डायरीज होत्या, ज्या वह्या होत्या माझ्या जपून ठेवल्या होत्या, त्या मला असं वाटलं होतं एका वेळेला की मी ह्या आता फेकून द्याव्यात, ह्याचा काही उपयोग नाहीये. पण नंतर मला असं फील झालं की नाही, ह्या मी पुढे जाऊन समजा ह्या मी कुठेतरी स्टोअर करून ठेवल्या आणि त्या मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ह्या मी छापल्या, वाटल्या, काय केल्या, तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे किंवा त्यांना ऍटलिस्ट हसणं असेल तर हसायला तरी त्याचा उपयोग होईल. हा झाला माझा सकारात्मक भाव. पण त्याच जर मी त्या वस्तू फेकून दिल्या असत्या तर मग मला आता माझा इकिगाई सापडला. ते जे मटेरियल होतं ते मी आज उपयोग करते. हा माझा इकिगाई पॉइंट आहे. लोगोथेरपिस्ट हेच म्हणतात की जीवनाच्या निराशेतून पण त्यांनी सकारात्मक वृत्ती घेऊन ती गोष्ट घेऊन पुढे चालायला पाहिजे. समजलं? तर मग आजचा दिवस समजायला आपल्याला आनंदात घालवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे की तो आजचा दिवस जगण्याचा, आनंदित व्यतीत करण्याचा हेतू काय आहे तो शोधायला पाहिजे आणि त्या प्रकारे तो दिवस आपल्याला घालवायला लागेल. मग ते लोगोथेरपी आहे ते हेच सांगते की काहीच नसतं जेव्हा, म्हणजे नैराश्य किंवा या गोष्टी असतात तेव्हा त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण इकिगाई शोधायचंय. म्हणजेच काय
तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला जे काही आवडतंय ते सतत करत राहायचं आहे. त्यातनंच आपल्याला ही जी द्विधा मनस्थिती होते ना, करू का नको करू, करू का नको करू, यातनं बाहेर पडायला मदत मिळते. आपण कोणत्या तरी एक मार्ग पकडायचा आणि त्या मार्गावर चालायचं आणि आपला इकिगाई कंप्लीट करायचा. ठीक आहे. प्रवाहाचा शोध हे आहे चौथं प्रकरण. प्रवाह म्हणजे फ्लो. शोध कशातला फ्लो? तर आपण जे काम करतोय त्यातला फ्लो. आपल्या कामाची जी जागा आहे किंवा त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे त्याचा फ्लो. त्यांनी खूप छान प्रकारे हे प्रकरण समजवले. खर तर आता आपण जे कामाला, आता मी तर घरी आहे म्हणा, पण जी बाहेर कामासाठी माणसं जातात त्यांनी हे प्रकरण नक्की वाचावं. आपल्याला इकेगाई म्हणजे काय आपण समजलो की आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो. तर प्रवाहाचा शोध म्हणजे काय? तर बघा, एखाद्याला हे काम आवडत नाही, मग ते काम तो जीवावर उदार होऊन करतो. म्हणजे 10 वेळा घड्याळात बघत असतो, कधी 5 वाजतायत, कधी 5 वाजतायत. त्यामुळे ते कदाचित ते काम सुद्धा त्याचं वेळेवर म्हणजे नीटनेटकं होत नाही. मग हेच आहे, हे जे इकेगाई जे आहे ना, त्यांनी सांगतायत ते आपण जे काम करतो त्यातून जो आपल्याला आनंद मिळतो आणि मग आपण त्याच्यासाठी 5 वाजू दे किंवा 6 वाजू दे, माझं हे काम मला पूर्ण करायचं आहे आणि मला ह्यात आनंद येतोय हे काम पूर्ण करताना आणि ते मी पूर्ण करणार, हे आपल्या मनामध्ये एकदम पक्क बसतं. हा आनंद म्हणजे इकिगाई. आणि हा जो फ्लो आता झाला आपल्यामध्ये सुरू, तो त्या प्रवाह, तो त्या कामाचा प्रवाह, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बघा, कोणाला नसेल आवडत काही गोष्टी करायला, त्यामुळे ते काम बिघडते किंवा ते काम वेळेत पूर्ण होत नाहीये. पण जी माणसं ते काम आनंदाने उत्साहाने करतायत त्यांना तो फ्लो सापडलाय. आणि हेच आहे इकेगाईचं एक काय म्हणतात कारण, किंवा इकेगाई आपला जो आहे तो हा एक आहे. म्हणजे त्या कामामध्ये त्या वेळेचा आणि त्या जागेचा आपण हा फ्लो तयार केलाय. एका सरळ रेषेत आपलं ते सुरू झालंय. ठीक आहे. आता हा फ्लो फ्लो म्हणजे तेच की त्याच्यात तल्लीन होऊन एकदम काम करायचं, पुन्हा आपलं देहभान विसरून काम करायचं. मग हा आता फ्लो आहे, तो आपल्यामध्ये येण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे काय असायला पाहिजे आपल्याकडे? त्यांनी 6-7 असे नियम दिलेले आहेत की ते तुमच्यामध्ये असतील ना, तर तो फ्लो आपोआप आपल्यामध्ये रुजतो. म्हणजे काय, तर आपल्याला माहित असायला पाहिजे की हे काम मला आवडतंय, हे काम कसं करायचंय, किंवा मग हे काम कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने करायचं आहे. बरं, या कामाला किती वेळ लागणार आहे, हे काम कोणत्या कोणत्या सोप्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे असे तुम्हाला त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून देता आलं पाहिजे, तो फ्लो. आणि मी पाहिले तसे, म्हणजे माझी बहीणच आहे, तिला ते काम तिचं इतकं आवडतं की त्या कामासाठी ती खूप छान प्रकारे वेळ देते. तिचा काही आनंदाच्या गोष्टी, सेलिब्रेशनच्या गोष्टी आमच्या असतात, त्या कधी कधी तिला नकोशा वाटतात. तिला ते तिचं जॉब आहे, तिला ते काम करायचं, ते खूप छान प्रकारे ती ते करत असते. आणि मे बी हा तिचा इकेगाई आहे. हा पॉइंट जो आहे ना, तो तिचा इकेगाई आहे. तिला त्यातनं आनंद, आम्ही तिला म्हणतो, काय बाई तुला एक दिवस पण सुट्टी घेता येत नाही का? पण नाही, तिला या कामातून तिला आनंद भेटतोय. तिच्याकडे जबाबदारी आहे, तर ती ते जबाबदारीतून जो स्ट्रेस मिळतोय तो त्या स्ट्रेसला ती कमी करते. हा तिचा इकेगाई बनलाय. त्यामुळे आता आपल्याला 9 ते 5 चा जॉब आपल्याला समजा नाहीच आवडत आहे, पण आपण इकेगाई अजून एखाद्या वेगळ्या प्रकारे त्या कामामध्ये सांगितलं ना, तणावाला तुम्हाला जर बाजूला करायचं असेल, नैराश्य बाजूला करायचं असेल, तर थोडासा आपल्यामध्ये थोडे बदल करावे लागतील. हे पुस्तक नक्की वाचा, हे खूप फायदेशीर होणार आहे. तर मी म्हणत होते फ्लो, तर हा फ्लो आहे ना, तुम्ही तो फ्लो जपून ठेवा, ते देहभान विसरणं वगैरे याच्यासाठी. मग ते पहिल्यांदा जे काम आहे ते कामाचं स्वरूप तुम्ही बघा, त्या कामाच्या स्वरूपाला तुम्ही पूर्णपणे काय म्हणतात पारखून घ्या आणि त्यातनं आनंद कसा तुम्हाला भेटेल हे तुम्ही विचार करा आणि सुरुवात करा कामाला.
धन्यवाद. कसं असतं, आनंद आणि समाधान जिथून आपल्याला मिळतो ना, ज्या कामातून, म्हणजे तिथून आपल्याला आनंद पण वाटतो आणि समाधान सुद्धा आहे. तेव्हा आपण समजायचं की हा आपला इकिगाई आहे म्हणून. मग कधी-कधी समजा खूपच अवघड होतंय, की हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणजे हे काम करताना खूप कंटाळवाणं वाटतंय, नाही आवडत आहे. तर ना थोडंसं मनःशांती ठेवायची आहे आपल्याला आणि असं काम आहे अवघड म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेर तर नाहीये ना. आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे म्हणून आपण तो जॉब करतोय. आपल्यामध्ये समजा मी जर डॉक्टर नसते समजा आणि मी जर एखादं ऑपरेशन करायला गेले तर मला जमणार आहे का? नाही. म्हणजे हे काम माझं नाहीये. आणि समजा मला कोणी जबरदस्तीने तिथं पाठवलं तर साहजिकच आहे. माझा तो फ्लो असणारच नाहीये आणि तणावग्रस्त राहणार आहे मी. मग मला तिथून बाहेर पडणं आहे. मन शांत ठेवून मला तिथून बाहेर पडून मला असं करायचं आहे, की जे काम माझ्या आवाक्यात आहे, अवघड नाहीये. थोडंसं अवघड ठीक आहे, कारण का मी ते पेलवू शकते काम. मग अवघड नाहीये, माझ्या आवाक्यात असणार आहे आणि ईझी काय वाटतं आपल्याला? सोपी गोष्ट. म्हणजे हा आपला आळसपणा सुद्धा असतो. मग ती अवघड असेल तर गोष्ट एक वेळेस ठीक आहे, खूप चांगली आहे. तिथे आळसपणा नसणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला त्यामधून इकेगाई शोधायचा आपला. मग ते आपल्याला पारखून घ्यायचंय, बघायचंय त्याला. आपण नकारात्मक बघत असू त्या गोष्टीकडे, त्या कामाकडे, तर आपल्याला तेथे सकारात्मक भावनेकडे यायचं आहे. पॉझिटिव्ह काय दिसतं आपल्याला त्यातून ते बघायचं आहे. आणि त्या फ्लोमध्ये आपल्याला काय म्हणायचं, त्या फ्लोमध्ये यायचंय. त्या फ्लोमध्ये येण्यासाठी एकतर तुम्हाला त्या गोष्टी कुठे तुमचं कौशल्य कमी पडत असेल, तर ते तुम्ही वाढवायचं आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल, ऑफिसमध्ये जर तुम्हाला एम-एस, पॉवर पॉइंट, एक्सेल, वर्ड हे काही येत नसेल, तर मग हे आपलं कमीपणा आहे ना. मग इथे तुम्ही असं म्हणून चालणार नाही, की मला ह्या कामामध्ये खूप अवघड जातं, मला हे काम येतच नाही. तुमचं इथे कौशल्य कमी पडतंय. ऑफिसमध्ये तुम्हाला या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तसंच फ्लोमध्ये यायचं असेल, तर तुमची कमतरता कुठे आहे ते जाणून घ्या आणि ती पूर्ण करा. अशा प्रकारे तुमच्या इकेगाईकडे तुम्ही सुरुवात कराल किंवा तुम्हाला आनंद आणि समाधान दोन्ही भेटेल. धन्यवाद. बघा, आपलं ध्येय जर पक्कं असेल ना, तर आपल्याला त्या प्रवाहात येण्यास कोणीच रोखू नाही शकत. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, की माणसाला वर्तमानामध्ये आनंद आणि जगण्याची कला जर एकदा समजली ना आणि आनंद भेटला त्या गोष्टींमध्ये, तर त्याला भविष्याची कधीच चिंता नसते आणि तो भूतकाळाचा विचारही करत नाही. त्यामुळे वर्तमानात आपल्यामध्ये काही कमी आहे का हे बघायला हवं. आपण त्या फ्लोमध्ये कशाप्रकारे जाणार हे आपल्याला शिकायला हवं, बघायला हवं. त्या कामामध्ये रस वाढवायला हवा. आता मगाशी मी म्हटलं आळसपणा. ठीक आहे, कधी-कधी आपल्याला होतो आळसपणा. पण आता हे डिजिटल असल्यामुळे सगळं बघा याचाही एक प्रभाव असतो. आपण एक करू शकतो, ऑफिस व्यतिरिक्त आपण जो नेट किंवा इंटरनेटचा वापर करतो जास्त, तो थोडा कमी करू शकतो. जेणेकरून आपल्याला इतर बाह्य गोष्टींची जास्त गरज लागणार नाही आणि आपला मेंदू तिथे खर्च न होता चांगल्या कामासाठी खर्च होईल. त्यासाठी आपण काय करू शकतो? सुरुवातीलाच आपण जेव्हा झोपेतनं उठतो त्यावेळेस हे जे काही आपण मोबाईल चाळतो ते न बघता एक 15-20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त आपण अर्धा तास जरी मोबाईलपासून लांब राहिलो तरी पुरेसं असतं. किंवा आठवड्याला एक किंवा दुसरा दिवस आपण म्हणजे काही असं तंत्रज्ञानाच्या कोणत्या गोष्टीच बघायच्या नाहीत हे ठरवायचं असतं. आपण बाहेर कॉफी शॉपमध्ये किंवा इतर कॅफेमध्ये कुठे जात असू तर तिथे वायफाय नसायला हवा, म्हणजे आपल्याला नेटचं बघणं गरजच नाही. हे मी का सांगते, त्यांनी तसं सांगितलंय. म्हणजे तुम्हाला प्रवाहात यायचंय ना, तर तुमची ध्येय स्पष्ट हवीत. तुमच्याकडे ते फ्लोमध्ये येण्याची कला असायला हवी आणि
हे जे आहे ना, नेट, इंटरनेट या गोष्टींपासून थोडं म्हणजे स्क्रीनिंग हे कमी असायला हवं. आपोआपच तुम्हाला तुमचा इकेगाई हळूहळू सापडत जाईल. साठी ते जरूर नाहीये मोठे मोठे आनंदच घ्यायला पाहिजेत, पण याच्यासाठी ते मायक्रो फ्लो म्हणून पण आहे. म्हणजे तुमची रोजची जी कामं आहेत त्या रोजच्या कामांमध्ये सुद्धा ते आनंदी असतात. आणि आपल्याला सुद्धा हेच करायचंय. छोटी छोटी जी कामं असतात ना त्यामधून सुद्धा आनंद मिळवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट ठेवायचं आहे. आपल्याला ह्या मोबाईलच्या जगात किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त रस न दाखवता आपल्याला आपल्या कामामध्ये जास्त रस दिला पाहिजे. बघा, कधी कधी ते ना आपल्याला असे एकलकोंडे वाटतात, पण ते खरं तर एकलकोंडे नसतात. ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये रमलेले असतात, त्यांच्या कामामध्ये. त्यांना त्यातनं जो आनंद मिळतो तो त्यांचा स्वतःचा म्हणजे असतो आणि ते जगत असतात तो आनंद. आपल्यालाही तसं करायचंय. म्हणजे आपल्याला हे पुस्तक वाचून काय गोष्टी सापडतात, तर या गोष्टी सापडतात. मग मग आपल्या लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये मी सुद्धा असं काहीतरी करेन की जेणे मला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल. बघा, आपण एखादं काम केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, तो क्षणिक असू शकतो, काही काळापुरता. पण तेच काम आपण फ्लो मध्ये करून जर तो आपल्याला आनंद मिळतो ना, तो कायमस्वरूपी आपल्या सोबत असतो. या पुस्तकातून आपल्याला हेच शिकायला मिळतंय. बरं, नैराश्य येतं त्यातनं पण बाहेर पडायला त्यांनी सांगितलंय कसं पडायचं ते. तणाव येतो त्यांनी सुद्धा बाहेर पडता येतं. त्यांनी बरंच असं मोठं प्रकरण दिलं आहे जे तुम्हाला मेडिटेशन साठी आहे. ध्यानधारणा, याचा सराव, श्वासांचा सराव, एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीतून कसं सोडायचा श्वास, वर घ्यायचा आणि दुसऱ्यातून कसा सोडायचा, ते सुद्धा त्यांनी इतकं डिटेलमध्ये सांगितलंय. आपल्याला फक्त ते अवगत करायचंय आपल्यामध्ये. त्यानंतर तुमचं हे आहे म्हणजे हे जो इकेगाई आहे, हा इकेगाई आपल्याला असाच सापडणार आहे. आपल्याला आपण कोणत्या फ्लो मध्ये आनंद घेतोय तो फ्लो आपल्याला निश्चित करायचा आहे आणि आपल्याला त्या वाटेवर जायचं आहे. म्हणजे तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे आणि तोच आपला इकेगाई असणार आहे. धन्यवाद.